So in this lecture we will study what are the kinds of contract. This is the last question of first chapter. So this is the question, explain the kinds of contract. First we will see the introductory part of contract. A contract is an agreement between two or more parties which the law will enforce. So contract काय आहे? It is the agreement between two or more parties. Contract हे एक agreement आहे की ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्टीज इन्व्हॉल्व असतात अँड विच द लॉ विल इन्फोर्स आणि ज्या ॲग्रीमेंटला कायद्याने इन्फोर्सॅबिलिटी दिलेली आहे दॅट इज द कॉन्ट्रॅक्ट. सो सेक्शन 2 सबसेक्शन H ऑफ इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट section 2 येतोय subsection मॅम. H. Yes, section 2 subsection H of Indian Contract Act 1872 defines a contract as an agreement enforceable by law. सो कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे एक ॲग्रीमेंट आहे अँड त्या ॲग्रीमेंटला कायद्याने जर इन्फोर्सेबिलिटी जर दिली असेल देन इट बिकम्स अन अ कॉन्ट्रॅक्ट. सो आपल्याला चॅप्टरमध्ये तीन ज्या गोष्टी आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट, प्रॉमिस. अ प्रपोजल वेन इट इज ॲक्सेप्टेड इट बिकम्स अ प्रॉमिस. प्रपोजल जेव्हा ॲक्सेप्ट केलं जाईल त्याला जेव्हा ॲक्सेप्टन्स मिळेल देन इट बिकम्स अ प्रॉमिस, तेव्हा ते प्रॉमिस होणार आहे. देन what about agreement? Agreement means every promise and every set of promises forming a consideration for each other. It is known as a agreement. So agreement म्हणजे काय तर every promise and set of promises. Then what about contract? Contract means it is an agreement enforceable by law. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे तर जे ॲग्रीमेंट की ज्याला कायद्याने इन्फोर्सॅबिलिटी दिलेली आहे असं प्रत्येक ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. सो कॉन्ट्रॅक्ट इज अन ॲग्रीमेंट बिटवीन टू ऑर मोर पार्टीज विच द लॉ विल इन्फोर्स. सेक्शन आणि जो ऍक्ट आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा सगळ्यांना लक्षात असला पाहिजे. इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. Let's we will see the kinds of contract. First point is voidable contract. आपण लास्ट जे आपलं लेक्चर झालं त्यामध्ये आपण काइंड्स ऑफ ॲग्रीमेंट बघितले तर त्यामध्ये वॉइडेबल ॲग्रीमेंट हा आपण पॉइंट बघितला. वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट एक्सप्लेनेशन बरंचसं सेम आहे. सी, if the contract is not having free consent then that contract becomes voidable. Voidable means which can be avoided. वॉइडेबल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे की असं कॉन्ट्रॅक्ट की जे आपण अवॉइड करू शकतो. पण हे केव्हा अवॉइड करू शकतो तर जेव्हा एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे पार्टीज एंटर झालेले आहेत त्या पार्टीज एंटर होताना त्यांचा जर तिथे फ्री कन्सेंट नसेल. इफ द कॉन्ट्रॅक्ट नॉट हॅव्हिंग फ्री कन्सेंट देन दॅट कॉन्ट्रॅक्ट बिकम वॉइडेबल. तरच ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे वॉइडेबल होणार आहे. आता समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होत असताना ज्या पार्टीज आहेत त्या पार्टीजचा कन्सेंट असणं गरजेचं आहे. मीन्स ते स्वतःच्या मर्जीने कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर झाले पाहिजे. बट समजा एका सिच्युएशनमध्ये असं झालं की कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर होताना त्या पार्टीजना फोर्सफुली कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं गेलं किंवा अनड्यू इन्फ्लुएन्सने त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं गेलं किंवा फ्रॉड करून त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं गेलं किंवा एखादी फॉल्स इन्फॉर्मेशन सांगून मिसरिप्रेझेंटेशनने त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं गेलं. तर अशा वेळेला त्या पार्टीज कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर झाल्यात पण त्या ज्या ॲग्रीव्ड पार्टीज आहेत की ज्यांना फोर्सफुली कॉन्ट्रॅक्टमध्ये आणलंय दे कॅन अवॉइड दॅट कॉन्ट्रॅक्ट. ते त्या पार्टीज हे कॉन्ट्रॅक्ट अवॉइड करू शकतात. त्या ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकतात. आणि जर त्या पार्टीजना ते कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करायचं असेल तरी त्या कंटिन्यू सुद्धा करू शकतात. कारण हा ऑप्शन त्या ॲग्रीड पार्टीचा आहे ज्यांना फोर्सफुली कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलंय किंवा ज्यांना फ्रॉडफुली कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर झालेत ते. So, voidable contract means which can be avoided.
So let's see the definition of this voidable contract. Section 2 defines voidable contract as under an agreement which is enforceable by law. हे agreement हे agreementला लॉची इन्फोर्सेबिलिटी आहे बिकॉज त्या पार्टीज एंटर झाल्यात, पण त्या एंटर होताना त्यांचा कन्सेंट आहे का हे इथे बघितलं पाहिजे. So an agreement which is enforceable by law at the option of one or more of the parties thereto, but not at the option of other or others, is voidable contract. Means जर कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंटर होताना फ्री कन्सेंट नसेल, इफ द कॉन्ट्रॅक्ट इज नॉट हॅव्हिंग फ्री कन्सेंट, देन दॅट कॉन्ट्रॅक्ट बिकम voidable. Voidable contract therefore can be avoided. आता हे जे voidable contract आहे हे आपण अवॉइड करू शकतो. आपण मीन्स कोण अवॉइड करू शकतो, तर जो अग्रीड पार्टी आहे की ज्याला फोर्सफुली तिथे एंटर केलं गेलं तो अवॉइड करू शकतो. दॅट इज सेट असाइड बाय वन ऑर मोर पार्टीज टू ॲट देअर ऑप्शन. आता ज्या हा ऑप्शन त्या अग्रीड पार्टीलाच आहे की त्याला ते कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करायचंय की त्याला ते कॉन्ट्रॅक्ट अवॉइड करायचंय किंवा ते कॉन्ट्रॅक्ट हे कॅन्सल करायचंय. All agreements brought about coercion or undue influence or fraud or misrepresentation are said to be voidable but not void. आता ॲग्री असे सगळे ॲग्रीमेंट्स की ज्यामध्ये एखाद्या पार्टीला कोर्शन म्हणजेच जबरदस्तीने म्हणजेच त्याला प्रेशराईज करून जर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं गेलं. अनड्यू इन्फ्लुएन्स मीन्स एखाद्याला एखाद्याच्या इन्फ्लुएन्सने त्याला जर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करून घेतलं गेलं. फ्रॉड जर एखाद्याला फ्रॉड करून कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं गेलं असेल. मिसरिप्रेझेंटेशन मीन्स काही फॉल्स इन्फॉर्मेशन देऊन किंवा काही फेक प्रॉमिसेस करून जर त्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर केलं गेलं असेल, देन द ॲग्रीमेंट इज सेट टू बी voidable. असे असं जे ॲग्रीमेंट असेल हे त्याला voidable म्हणता येतं, बट नॉट void. हे void होणार नाही, हे voidable असेल. मीन्स जो ॲग्रीड पार्टी आहे की ज्याच्यासोबत हे सगळं होतंय कोर्शन फ्रॉड मिसरिप्रेझेंटेशन, त्या पार्टीकडे तो ऑप्शन आहे की ते कॉन्ट्रॅक्ट त्याला कंटिन्यू करायचंय की ते कॉन्ट्रॅक्ट त्याला कॅन्सल करायचंय. सो दॅट इज अबाउट voidable contract. मीन्स द कॉन्ट्रॅक्ट which can be avoided. पॉइंट क्लिअर झालाय का सगळ्यांचा? Yes, ma'am. Okay, let's see the next type of contract is unenforceable contract. An agreement is said to be unenforceable if it is such that it cannot be forced in court of law because of some technical defect. आता जर एखादा टेक्निकल डिफेक्ट असेल की ज्यामध्ये स्टॅम्प प्रॉपर लागला नाहीये किंवा रजिस्ट्रेशन झालं नाहीये किंवा अटेस्टेशन नाहीये किंवा काही स्टॅम्प ड्युटीज पेड करायच्या राहिल्या. सो दीज आर द टेक्निकल एरर्स, टेक्निकल डिफेक्ट. जर टेक्निकल डिफेक्ट असतील तर अशा कॉन्ट्रॅक्टला अनइन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. लॅक ऑफ रजिस्ट्रेशन जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, लॅक ऑफ अटेस्टेशन जर अटेस्टेशन नसेल, ज्या लिगल फॉर्मॅलिटीज आहेत की ज्या फुलफिल केल्यानंतर एखादा ॲग्रीमेंट जे आहे हे इन्फोर्सिएबल होईल. तर त्या ज्या लिगल फॉर्मॅलिटीज आहेत जे इसेन्शियल गोष्टी आहेत त्या फुलफिल जर झाल्या नाही, त्याच्या इथे जर टेक्निकल एरर्स असतील, टेक्निकल डिफेक्ट्स असतील, then that contract is said to be unenforceable contract. So an agreement is said to be unenforceable if it is such that it cannot be forced in court of law because of some technical defects. टेक्निकल डिफेक्ट्स मुळे ते जे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा ते जे ॲग्रीमेंट आहे हे कोर्टात आपण नाही नेऊ शकत. सो इट इज अनइन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट. Next point is executed contract.
See, a contract create mutual rights and obligations on the part of both parties of the contract. जे कॉन्ट्रॅक्ट आहे हे त्या दोन्ही पार्टीजना मीन्स जो ऑफरर आहे त्याला अँड ऑफरी मीन्स द पर्सन हू ऍक्सेप्ट दॅट कॉन्ट्रॅक्ट हे जे दोन्ही पार्टीज आहेत ह्या दोन्ही पार्टीजना काही म्युच्युअल राईट्स दिलेले असतात अँड म्युच्युअल ऑब्लिगेशन्स ऑन द पार्ट ऑफ बोथ पार्टीज. An executed contract is the one which मग आता executed contract हे कसं असेल, the one which both parties of the contract have already performed their obligation. मग या फर्स्ट पार्ट मध्ये काय म्हटलंय की ज्या दोन्ही पार्टीज एखादं ॲग्रीमेंट जे आहे हे ॲग्रीमेंटसाठी दोन पार्टीज ज्या आहेत ह्या तयार झाल्यात. वन इज ऑफरर मीन्स द पर्सन हू ऑफर समथिंग, ज्याने कॉन्ट्रॅक्टसाठी काही ऑफर जी आहे ही ऑफर केलेली आहे. अँड नेक्स्ट पार्टी इज ऑफरी मीन्स द पर्सन हू ॲक्सेप्ट दॅट ऑफर. ह्या दोन्ही पार्टीज ज्या आहेत या दोन्ही पार्टीजना म्युच्युअल राईट्स आहेत, ऑब्लिगेशन्स आहेत. आणि फर्स्ट पार्टमध्ये काय म्हटलंय, बोथ पार्टीज ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी परफॉर्म देअर ऑब्लिगेशन. त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमधला जो काही सब्जेक्ट मॅटर आहे, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जो काही जे त्यांचं ऑब्लिगेशन आहे, त्यांचे प्रत्येकाचे जे जे परफॉर्मन्स आहेत त्यांनी ऑलरेडी परफॉर्म करून झालेत. लाईक फॉर एक्झाम्पल, एक जो पर्सन आहे त्याला त्याचा मोबाईल जो आहे हा सेल करायचा आहे, दुसऱ्या पर्सनने ते जे प्रपोजल आहे हे ऍक्सेप्ट केलंय की तो त्याचा जो मोबाईल आहे हा परचेस करणार आहे. त्याने त्याचा मोबाईल परचेस केला, याने त्याची जी काही अमाऊंट आहे कॅश दिलेली आहे. सो इथे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ह्या परफॉर्म करून झालेल्या आहेत. सो यामध्ये फर्स्ट पॉइंट काय आहे, बोथ पार्टीज टू द कॉन्ट्रॅक्ट हॅव ऑलरेडी परफॉर्म देअर ऑब्लिगेशन्स. सो पार्टीजनी त्यांचे जे काही ऑब्लिगेशन, त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे हा परफॉर्म करून झालेला आहे. ऑर किंवा असंही असू शकतं की ओनली वन पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट हॅज ऑलरेडी परफॉर्म हिज पार्ट ऑफ ऑब्लिगेशन. किंवा त्या ज्या दोन पार्टीज आहेत त्या दोन पार्टीज पैकी एकाच पार्टीने त्याचा जो काही परफॉर्मन्स आहे हा त्याने परफॉर्म करून झालेला आहे, त्याचं जे काही ऑब्लिगेशन आहे हे त्याने परफॉर्म केलंय. अँड अनदर पार्टी स्टील अंडर आउटस्टँडिंग ऑब्लिगेशन. अँड जी सेकंड पार्टी आहे त्याची जी काही दुसरी पार्टी आहे त्याने त्याचा जो परफॉर्मन्स आहे हा अजूनही कंप्लीट केलेला नाहीये. मीन्स दुसऱ्या पार्टमध्ये काय आहे, तर इथे ज्या दोन पार्टीज आहेत त्यापैकी एकाच पार्टीने त्यांचे ऑब्लिगेशन्स, त्यांचे परफॉर्मन्स हा फुलफिल केलाय. अनदर पार्टी स्टील आउटस्टँडिंग ऑब्लिगेशन, त्याचं जे काही ऑब्लिगेशन आहे हे अजूनही त्याने परफॉर्म केलेलं नाहीये. सो एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्टमध्ये हे दोन्ही ज्या पॉसिबिलिटीज आहेत या होऊ शकतात. फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये काय आहे, दोन्ही पार्टीजने, बोथ पार्टीज हॅव ऑलरेडी परफॉर्म देअर ऑब्लिगेशन. दोन्ही पार्टीजने त्यांचं जे काही परफॉर्मन्स आहे, त्यांचं जे ऑब्लिगेशन आहे हे परफॉर्म करून टाकलेलं आहे. किंवा अशी ही सिच्युएशन असू शकते की त्या दोन पार्टीज मधल्या फक्त एका पार्टीने त्यांचं जे ऑब्लिगेशन आहे हे परफॉर्म केलंय, दुसऱ्या पार्टीने अजूनही केलेलं नाहीये. सो दिस इज अबाउट एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट. मग ह्या दोघांपैकी कोणतीही सिच्युएशन ही असू शकते. सो an executed contract is the one in which both parties to contract have already performed their obligation, or only one party to the contract has already performed his part of obligation. हा पॉइंट इथे क्लिअर झालाय सगळ्यांना? Yes, ma'am. तुम्ही एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय लक्षात घ्याल, तर एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट मध्ये दोन सिच्युएशन्स आहेत. फर्स्ट मध्ये काय होईल, बोथ पार्टीज, दोन्ही पार्टीजनी, जितक्या पार्टीज असतील तिथे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्या बोथ पार्टीजनी त्यांचं जे काही ऑब्लिगेशन आहे हे परफॉर्म करून टाकलेलं आहे. ऑर किंवा दुसरी सिच्युएशन होऊ शकते, त्या दोन पार्टीज मधल्या फक्त एका पार्टीने तिचं ऑब्लिगेशन जे आहे परफॉर्म केलंय, दुसरी पार्टी जी आहे अनदर पार्टी त्यांचं ऑब्लिगेशन स्टील आउटस्टँडिंग, ते अजूनही आउटस्टँडिंग आहे, ते अजूनही परफॉर्म केलेलं नाहीये. सो इट इज अबाउट एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट. Next part is
executory contract. Executory contract is the one under which neither party has performed his part of obligation. आता एक्झिक्युटरी मध्ये दोन पार्ट आहेत. नायदर पार्टी हॅज परफॉर्म हिज पार्ट ऑफ ऑब्लिगेशन. कुठल्याही पार्टीने त्यांचा जो काही ऑब्लिगेशन आहे तो परफॉर्म केलेला नाहीये. अँड देअर रिमेन्स समथिंग टू बी डन ऑन द पार्ट ऑफ बोथ साइड. किंवा असंही सिच्युएशन असू शकते की ज्यामध्ये त्या दोन्ही पार्टीजमध्ये काही पार्ट जो आहे हा त्यांचा देर इज रिमेन समथिंग टू बी डन ऑन द पार्ट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही पार्टीज कडून त्यांचा जो काही थोडा पार्ट आहे हा अजून सुद्धा परफॉर्म केलेला नाहीये. सो एक्झिक्युटरी कॉन्ट्रॅक्ट मीन्स under which neither party has performed his part of obligation and there remains something to be done. There is remains something to be done. तिथे काहीतरी परफॉर्म करायचं राहून गेलंय ऑन द पार्ट ऑफ बोथ साइड्स. दोन्ही पार्टीज कडून परफॉर्म करायचं काहीतरी राहून गेलंय. समथिंग टू बी डन. अँड फर्स्ट पार्ट मध्ये नायदर पार्टी हॅज परफॉर्म हिज पार्ट ऑफ ऑब्लिगेशन. कोणत्याही पार्टीने त्यांच्या पार्टचं ऑब्लिगेशन जे आहे हा परफॉर्म केलेलं नाहीये. So it is about executory contract. So executed and executory हे दोन्ही कॉन्ट्रॅक्टचे पार्ट जे आहेत हे क्लिअर झालेत का सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. Next part is unilateral contracts and sixth part is bilateral contracts. Unilateral contracts means a unilateral contract is the one in which the consideration is executory. See, आता युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आहे तर त्याचं जे कन्सिडरेशन आहे हे एक्झिक्युटरी आहे. एक्झिक्युटरी मीन्स आपण जसं या पॉइंटमध्ये आता बघितलं एक्झिक्युटरी मीन्स नायदर पार्टी हॅज परफॉर्म हिज पार्ट ऑफ ऑब्लिगेशन. यामध्ये कोणत्याही पार्टीने स्वतःच्या पार्टचं जे काही ऑब्लिगेशन आहे हे परफॉर्म केलेलं नाहीये. अँड देअर रिमेन्स समथिंग टू बी डन. किंवा त्या दोन्ही पार्टीजचं जे काही ऑब्लिगेशन आहे त्यातला काही पार्ट जो आहे हा अजूनही परफॉर्म करायचा राहून गेलाय. मीन्स देअर रिमेन्स समथिंग टू बी डन. दॅट इज अबाउट एक्झिक्युटरी. सो इन युनिलॅटरल contract is the one in which consideration is executory. Consideration means something in return. So त्यांचं जे consideration आहे हे executory आहे. means दोन्ही पार्टीजने नायदर पार्टी हॅज परफॉर्म हिज पार्ट ऑफ ऑब्लिगेशन. कोणत्याही पार्टीने स्वतःचं पार्टचं ऑब्लिगेशन कम्प्लीट केलं नाहीये. अँड देअर समथिंग टू बी डन. त्यातला काही पार्ट जो आहे हा अजूनही परफॉर्म करायचा राहून गेलेला आहे. सो इट इज एक्झिक्युटरी. हा पार्ट लक्षात आला सगळ्यांच्या युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट. Yes, ma'am. आता हा जो वर्ड एक्झिक्युटरी आहे याचा कंटेक्स्ट तुम्हाला लास्ट त्याच्या आधीचं जे कॉन्ट्रॅक्टचा पार्ट आहे एक्झिक्युटरी इथे कळेल. फर्स्ट जर तुम्हाला एक्झिक्युटरीचं इथे मिनिंग क्लिअर असेल देन तुम्हाला बिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट इझिली लक्षात येईल. एक्झिक्युटरी मीन्स नायदर पार्टी हॅज परफॉर्म हिज पार्ट ऑफ ऑब्लिगेशन अँड देअर रिमेन्स समथिंग टू बी डन. सो तुम्हाला युनिलॅटरल मध्ये लक्षात येईल. युनिलॅटरल कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय आहे तर कन्सिडरेशन जे आहे कन्सिडरेशन मीन्स समथिंग इन रिटर्न. त्या कॉन्ट्रॅक्टच्या बदल्यात काय मिळणार. सो दॅट इज द कन्सिडरेशन. मग हे कन्सिडरेशन जे आहे हे एक्झिक्युटरी मीन्स दोन्ही पार्टीजने एक तर त्यांचे परफॉर्मन्स कम्प्लीट केले नाहीयेत किंवा त्यातला काही पार्ट जो आहे हा देअर इज समथिंग टू बी डन. अजूनही त्यातला काही पार्ट जो आहे हा रिमेनिंग राहिलेला आहे. Next type is bilateral contract. Bilateral contract is the one in which the consideration is executed. See here, आपण इथे executed contract हा पार्ट बघितला होता. So bilateral contract is the one in which consideration is executed. आता bilateral contract म्हणजे काय आहे तर त्याच्यात असा एक कॉन्ट्रॅक्ट आहे की ज्यामधलं कन्सिडरेशन हे एक्झिक्युटेड आहे. See, executed means
both parties of the contract already perform their obligation. एक्झिक्युटेड कॉन्ट्रॅक्ट मध्ये दोन सिच्युएशन्स आहेत. काय असेल? फर्स्ट, दोन्ही पार्टीजनी त्यांचे जे परफॉर्मन्स आहेत हे कम्प्लीट करून झालेले आहेत, ऑलरेडी परफॉर्म करून झालेले आहेत. फर्स्ट सिच्युएशन. सेकंड, ऑर काय असू शकतं, किंवा दोन्ही पार्टीज पैकी फक्त एका पार्टीने, ओनली वन पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट हॅज ऑलरेडी परफॉर्म हिज पार्ट ऑफ ऑब्लिगेशन. दोन्ही पार्टीज पैकी फक्त एकाच पार्टीने तिचं जे ऑब्लिगेशन आहे हे परफॉर्म केलंय. So that is about the bilateral contract. The consideration is executed. एकतर both parties, दोन्ही पार्टीजने त्यांचा परफॉर्मन्स कंप्लीट केला असेल, त्यांचं ऑब्लिगेशन कंप्लीट केलंय, परफॉर्म केलंय, or only one party has completed his performance, किंवा त्या दोन पार्टींपैकी फक्त एका पार्टीने त्यांचं जे ऑब्लिगेशन आहे हे परफॉर्म केलंय. सो आपण इथे 6 टाइप्स जे आहेत हे आपले कंप्लीट झालेत. टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. इथपर्यंत टाइप्स जे आहेत हे लक्षात आलेत सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. यामध्ये काही कोणाला डाउट्स किंवा काही क्वेरीज असतील तर आपण सॉल्व्ह करूया इथे. एनीवन? No. ओके. सो आता आपले 6 टाइप्स जे आहेत हे कंप्लीट झालेत.